आम्ही आज पोचलोय होईॲनला. होईॲन ॲक्च्युली एक कल्चरल साईट आहे, कल्चरल हेरिटेज साईट आणि जुनी सिटी आहे. त्यामुळे इथे सगळं जुनं त्यांनी कल्चर वगैरे सगळं प्रिझर्व केलं आहे. आणि इथून पुढे गेल्यावरती ते होईॲनचं स्ट्रीट सुरू होतं. तर आता इथून बघूया आपण आणि एक्सप्लोर करूया. इथे लोकल मार्केट्स पण भरपूर आहेत आणि आपल्याकडे भरपूर टाईम पण आहे आता. आणि दुसरं इकडची गोष्ट मी ऐकली होती की या साईडला आहे ना कपडे वगैरे खूप छान छान शिवून देतात, रेडी टू मेड. सो आपण जस्ट बघूया ते काय काय. सो लेट्स सी. ती 2 लेडीज आल्या होत्या. आपण जर गोव्याला गेलो असू, तुम्ही जर गोव्याला गेला असताल ना, तर गोव्यामध्ये असे बरेचसे हॉटेल्सचे जे लोक असतात ना ते रस्त्यावरती फिरत असतात आणि ते येऊन तुमच्याशी बोलतात आणि सांगतात की कार्ड सिलेक्ट करा. आणि मग ते असं नाटक करतात की अरे मी एवढं दिवसभर फिरतोय पण कोणालाच मिळालं नाही गिफ्ट, तुम्हाला गिफ्ट मिळालं, यू आर सो लकी, सो नाव तुम्हाला हॉटेलमध्ये यायचं आहे, वी विल गिव्ह यू द गिफ्ट. आणि हे आम्ही अराउंड 25 इयर्स अगोदर जेव्हा फर्स्ट टाईम गोव्याला गेलो होतो ना, आम्ही फसलो. आम्ही गेलो आणि तिथे त्यांनी 2 तास वेळ केला आम्हाला प्रेझेंटेशन दाखवून, हॉटेलचे पॅकेजेस वगैरे विकून. तर आम्ही काय ते घेतलं नाही आणि वी केम बॅक. तर तसं सेम टू सेम आत्ता इथे एक्सपिरियन्स आला आम्हाला. आणि आम्ही त्यांना क्लिअर केलं की भैया नो, वी हॅव अ फ्लाईट इन द इव्हनिंग, सो वी डोंट हॅव दॅट मच टाईम. एनिवेज, तर असं काही तुम्ही इथे आलात आणि असं काही लोक भेटले तुम्हाला, स्पेशली इंडियन्सला येऊन टार्गेट करतात ती लोक. ओके, सो मेक शुअर यू डोंट गेट इन टू इट. चला इथे एक्सप्लोअर करू, आपण आज जाऊयात. सो इथे डिनरला वगैरे सुद्धा आहे सगळं व्यवस्थित. आणि इकडे वेगवेगळ्या वाईन्स वगैरे सुद्धा आहे. सो लेट्स सी. या वी जस्ट कम. ती मस्तपैकी एकटीच फोटो काढते. मी स्वतःचा कॅमेरा लॉन्च केला आहे आणि ती स्वतःचेच फोटो घेते बघ. दिसली का? मागे बसली व्हाईट ड्रेसमध्ये. हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे जुनं स्ट्रक्चर आहे खूप. आणि हे एवढंच आहे. याच्या मागे स्कूल आहे. इनफॅक्ट आतमध्ये पोरं खेळत आहेत स्कूलमध्ये. सो दिस इज द ओनली स्ट्रक्चर जे राहिले आहे आणि हे प्रिझर्व केले त्यांनी. हे खूप एन्शंट आहे, खूप जुना स्ट्रक्चर आहे. आणि इथे लोक येऊन फोटो वगैरे काढतात आणि मस्त आहे एकदम. खूपच लगेच लक्षात येतं की व्हेरी व्हेरी ओल्ड, व्हेरी ओल्ड. हा जो फील जो आहे ना, हा फील एक्झॅक्टली साऊथ गोवा जो आहे ना त्याच्यासारखा आहे हा. स्ट्रक्चर्स असले मस्त आहेत ना हे सगळे, असे जुने टाईप्स. हे खूप जुनं आहे. अगेन इट्स व्हेरी ओल्ड. पण किती छान घर आहे. घर आहे, हॉटेल आहे, आय डोंट नो व्हॉट इट इज बट ब्युटिफुल. बियर गार्डन रेस्टॉरंट. अगेन आपण एका चौकामध्ये आलो आहे आणि दिस इज अ फॅन्टॅस्टिक यार. खूप सुंदर जागा आहे त्या. असं शहर बनवलेलं आहे नाही आहे जुनं, इतकं छान आहे. वंडरफुल. ते शिप्स वगैरे जुने असे मस्तपैकी विकायला आहेत. ऑफकोर्स हे दुकान आहे. काही काही कॉफी शॉप्स वगैरे पण आहेत. स्पेशली कपडे जसे म्हणालो ना मी, या ठिकाणी कपडे चांगले मिळतात असं मी ऐकलं होतं. ऑफकोर्स आपल्या इंडियामध्ये मिळतात, सो दॅट्स नॉट एन इश्यू. पण इथे कपडे खूप चांगले मिळतात आणि इथे शिवून पण चांगले मिळतात आणि लगेच देतात ते शिवून आपल्या मापाप्रमाणे. ही जागा त्याच्यासाठी पण एक त्याच फेमस आहे. आपण एका रेस्टॉरंटमध्ये आलो आत्ता इकडच्याच. सो बाहेर मेन्यू कार्ड बघितलं आहे. सो काही आयटम्स चांगले होते. आता बघूयात कसं काय ते. स्वातीने ऑर्डर केले. काय केलंस तू ऑर्डर? हे ग्रिल्ड सीजनल व्हेजिटेबल्स. ग्रिल्ड सीजनल व्हेजिटेबल्स. दिसायला तर खूप छान दिसत आहे. व्हेजिटेरियन आहे ना ती. कधी कधीच म्हणजे चिकन जरी खाल्लं तरी अशी ती लावून लावून खाते. त्याच्यापेक्षा म्हटलं तू तुझं
हेच मागू. आणि दिस इज माइन स्मोक्ड ग्रिल्ड चिकन ब्रेस्ट विथ वेजीज आणि सम सॉसेजेस. दिसायला तर खूपच छान दिसतोय. दोन्ही डिश खूप छान दिसत आहेत. सो लेट्स एन्जॉय. अमेझिंग लंच झाल्यानंतर आपण आता परत पुढे चाललो आहे. आमचं एक अपॉलॉजी आहे की व्हिएतनामी फूड जे 5 स्टारमध्ये जे आपण खाल्लं ना ते एकदमच बकवास होतं. ॲब्सोल्यूट बकवास, म्हणजे काही त्याला मजाच नव्हती. पण द मोमेंट आपण तिथनं बाहेर पडलो आणि बाहेरचं फूड खातो आहे इथल्या रेस्टॉरंट्समधलं, इट इज अनबिलिव्हेबल. एकदम डिलिशियस. त्यांचे सॉसेजेस परफेक्ट आहेत आणि क्रिस्पी आहेत. चिकन आत्ताचं मी स्मोक्ड चिकन घेतलं होतं ना, इतकं मस्त होतं ते स्मोक्ड चिकन. जे प्रॉपर चारकोलचं त्याच्यावरती चारकोलवर केलेलं होतं. त्याचा स्मेल होता ना जो त्याच्या सॉसेसचा ऑसम होता. आणि इवन स्वातीचं कधी ती भेंडी आणि वांग आयुष्यात हात लावत नाही, म्हणजे नाहीच खात ती. जर भेंडीची भाजी घरी केली तर ती फक्त माझ्यासाठीच असते, कारण मला आवडते भेंडी. पण तिने इथे ते बार्बिक्यूमधलं जे भेंडी होते त्याच्यामध्ये काही काही पीसेसवर बार्बिक्यू भेंडी होते आणि तिने मला एक पण पीस नाही दिला. इतकं ते छान आवडलं तिला. इवन ते वांग जे होतं स्लायसेस ते पण खूप छान होते. तर फूड बार्बिक्यू आणि इकडचे ना खूप अमेझिंग आहे. व्हिएतनामी फूड मस्त, जिथे ऑथेंटिक मिळेल ना तिथे छान आहे. 5 स्टारमध्ये आहे ना काही मजा नाही. ते सगळं आमचं ब्लँड, म्हणजे ना मीठ ना काही. पेशंटला आपण जसं फूड देतो ना तसं फूड होतं तिकडे. म्हणून आम्ही पहिल्या स्टार्टिंगच्या व्हिडिओजमध्ये आम्ही तसं सांगितलं, पण असं नाही आहे. वी आर सॉरी. व्हिएतनामी फूड ऑसम आहे, धमाल आहे, धमाल. एकदम हेल्दी. आणि नुसतं वेजीज तर एवढे खातात नाही, इतकं छान वेजीज आहेत, खूप नाईस. चांदणी घ्यायची का बघ, चायनीज चांदण्या. मस्त सायकल जात. कॉर्नरला आल्यानंतर इकडे एक मस्तपैकी पाणी आहे आणि इथे शिप्स काय म्हणतो, बोट्स आहेत छोट्या छोट्या. आणि मागे घरं पण आहेत, विलाज आहेत, विलाज. आणि इथे बोट राईड्स वगैरे पण आहेत. आणि आपण आपण जे फिरतोय ना ते असं इकडनं आलो आहे आता, आणि वी आर गोईंग दिस वे बॅक. आता इकडनं परत असं बरंचसं चालण्यासारखं आहे. तर आमचं दोघांचं असं रेकमेंडेशन आहे की जर का तुम्ही व्हिएतनाममध्ये आलात ना आणि दनांगमध्ये आलात, तर तुम्ही जर 4-5 दिवसाचा असेल किंवा 6-7 दिवसाचा असेल ना, तर एक नाईट इथे प्लॅन करा. काय सिटीचं नाव आहे? हुईएन. ओके, हुईएन सिटीमध्ये 1 नाईट्सचा हे करा, स्टे करा. ओके, जेणेकरून आहे ना तुम्हाला इथे भरपूर फिरायला आहे. इतकं फिरायला आहे की कंटाळा येईल. इतकं चालण्यासारखं नाही. आणि कंटाळा म्हणजे काय की चालून कंटाळा येईल, बघून नाही येणार, इतकं सुंदर आहे. आणि इथली नाईट लाईफ विल बी अगेन जास्त चांगली असेल. संध्याकाळी इव्हनिंग आहे ना इथे जास्त चांगली असेल. सो आमचं रेकमेंडेशन आहे की जर तुम्ही आला तर इथे एक नाईटचा स्टे करा आणि मग संध्याकाळ जी असेल ना ती पूर्ण इथे स्पेंड करून रात्री इथं खाण्यासाठी तर खूप ऑप्शन्स आहेत. कॉफीज अप्रतिम आहेत. व्हिएतनाम इज फेमस फॉर कॉफी.
ओके, वेगवेगळ्या कॉफीसाठी व्हिएतनाम खूप फेमस आहे आणि तिथली कॉफी खूप सुंदर आहे. सो इथे कॉफी सेंटर्स, जेवणासाठीचे ऑप्शन्स खूप छान आहेत. बट इव्हनिंग स्पेंड रात्री मस्तपैकी, सकाळी उठायचं. ओके, परत थोडंसं तुम्ही फिरू शकता आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या साईडला जाऊ शकता. ओके, सो आता आपलं ऑलमोस्ट बरंचसं लांब आहे इकडनं, जो आपण संध्याकाळपर्यंत काही थांबणार नाही आहोत. आपलं सगळं बघून झालं की वी विल गो बॅक टू द हॉटेल. ठीक आहे. आणि अजून एक आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की दिस इज ही जी जागा आहे ना, इथे संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कार्स आर नॉट अलाउड. ओके, एंट्रीज देत नाही, मग लांबपर्यंत जावं लागतं. ओके, सो अगेन मग त्याचा एक वेगळी मजा असणार आहे. सो आय वुड रेकमेंड की इथे तुम्ही नक्की स्टे करा. ब्युटिफुल प्लेस. इथे पैसे ॲक्च्युली वसूल झालेत. ब्युटी. क्रॉस करू आपण. पास. ओके, तिकीट. ओके 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 ओके. फायनली आपण एका ठिकाणी आता थांबलो आहे. नाईस टेबल मिळाला आपल्याला बसायला. सो ती इकडे आतमध्ये कॉफीज बघते अजून. आणि इकडे मस्तपैकी एक कॅफे लाते आणि कॅपचिनो 2 कॉफी मागवल्यात. आणि ते कॉफीज बघते. कॉफीचा शॉप आहे हा इथे या लेन्समध्ये. हे कसे बसलेत, असं आपल्याला इथे या साईडला बसायला जागा मिळाली आहे. एक ट्राय कर ना, घे आपल्यासाठी घरी. एक घे ना आपल्याला. वंडरफुल. एक कॅफे लाते आणि एक कॅपचिनो. वाव, मस्त प्रेझेंटेशन करून दिले त्यांनी आपल्याला. चलो, विल एन्जॉय द कॉफी. वी आर बॅक अगेन टू द सेम स्पॉट जिथनं आपण व्हिडिओ हा सुरू केला होता या सिटीचा. सो इथे आपण जवळजवळ 3.5-4 तास फिरलो. चालून दमलो. जितकं पण पॉसिबल होतं मी ते व्हिडिओवरती कॅप्चर केलं. पण इथे आल्यानंतर आहे ना, एक गोष्ट लक्षात येते की काय कॅप्चर करून काय नाही समजत नाही. कारण सगळं ब्युटिफुल आहे. फूड ब्युटिफुल आहे. इथले लोक खूप छान ड्रेस करून बसलेले आहेत. कॉफी मस्त आहे इकडची. खाणं मस्त आहे. स्ट्रीट्स खूप छान आहेत. सो एव्हरीथिंग इज ग्रेट. सो वी आर अगेन बॅक सेम स्पॉट. आणि आता इथनं आपण चाललो आहे बॅक टू द हॉटेल. आणि संध्याकाळी आपण बघूयात आता की काय करायचं. उद्या आपली परत फ्लाईट आहे 2:30 वाजता दुपारची. सो आता संध्याकाळी आपण अगेन डिनरसाठी प्लॅन करूयात. पैसे संपलेत. फक्त 2.5 लाख डॉंग आपल्याकडे उरलेत आता. सो आता आपण टॅक्सीवाला सांगू की मला जरा ATM किंवा कुठे मला मनी एक्सचेंज करून मिळेल तर बघ. कारण 2.5 लाख डॉंग म्हणजे काहीच नाही आहेत. म्हणजे एका वेळेचं जेवणच 2,10,000 2,80,000 असे एका वेळेचं लंच किंवा डिनर असतं एक डिश. आणि आपल्याकडे फक्त 2.5 राहिलेत. ओके, म्हणजे पैसे ऑलमोस्ट संपले. आता आपण इथं काय गोष्टी घेतल्या, सो त्याच्यामध्ये पण पैसे गेलेत. ओके, सो आपण आता इथनं हॉटेल आणि हॉटेलवरनं संध्याकाळी मग बघू कुठे जायचं ते. सो सी यू आफ्टर सम टाईम. बाय. पेट्रोल पंप. आमचा हिरो ड्रायव्हर आहे ना, खोकतोय आणि त्याच्यामुळे माझ्या घसाला पण असं त्रास व्हायला लागला. सगळं असे खराश येते खूप. आय होप HMPV व्हायरसचा काही संबंध नाही याच्याशी. गुड इव्हनिंग. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि फुल अंधार झालेला इकडे. आणि दिस इज अवर लास्ट इव्हनिंग इन व्हिएतनाम, दनांग. उद्या आपली फ्लाईट आहे. सो इकडे आपण आता बीच वॉकला निघालेलो आहोत. पण 6:30ला पूर्णपणे अंधार झालेला आहे. कम्प्लीट. यू कॅन सी दिस मागे कम्प्लीट अंधार आहे. म्हणजे आपल्या इथं जर 8:30 वाजतात तसं इकडे आत्ता फील होतं आहे. 6:30 झालेत फक्त. ओके, लेट मी शो यू. 6:30. ओके, एक्झॅक्टली 6:30 पण नाही, 6:20. ओके, सो आपण आता वॉक करत जाऊ. लास्ट इव्हनिंग बरंचसं फिरलो आपण. आणि लेट्स सी आता आपल्याला काय डिनरसाठी आपण काय प्लॅन करूयात छान.
मस्तपैकी दुसरं रेस्टॉरंट. आपण नेहमी इथे या रेस्टॉरंटमध्ये आपण काल रात्री इथे जेवलो होतो. आता आपण पुढे चाललो आहे. सो पुढे जाऊन बघूयात की कसं काय रेस्टॉरंट चांगलं मिळतं आहे का. संध्याकाळी खूपच गार आहे इकडे. आम्ही एक गोष्ट चुकी केली की शिशोर आहे म्हणून कपडे जास्त आणलेले आहेत, म्हणजे गरम कपडे आणलेले आहेत. थँकफुली एरोप्लेनमध्ये थंडी वाजेल म्हणून स्वातीने ते हे जॅकेट घेतलं आणि मी हे जे आत्ता घातले ते घेतलं. ह्या दोन्ही मोठ्या जॅकेटशिवाय दुसरं सगळे टी शर्ट्स आहेत, शॉर्ट्स आहेत आणि जीन्स आहे. आणि शॉर्ट्स आणि टी शर्ट घातल्यावरती ना प्रॉपर थंडी वाजते. सो जर तुम्ही या मंथ्समध्ये व्हिएतनाम प्लॅन करत असतात तर थंडी आहे, प्रॉपर 11, 12, 13 टेम्परेचर आहे रात्रीचं आणि बाहेर चालवत नाही. थोड्या वेळानंतर गारगार वाटायला लागतं. चलो पुढे बघूयात काय चांगलं दिसतंय का आपल्याला. सो फायनली वी आर लिव्हिंग व्हिएतनाम. वी आर ऑलमोस्ट डन. पण टॅक्सीत बसतोय आता. टॅक्सी आलेली आपली. ओके. आणि आपण आता इकडनं निघालो आपल्या एअरपोर्टसाठी. सो लेट्स गो टू द एअरपोर्ट फर्स्ट. आणि इकडे गेल्यावरती आपण मग बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू करूयात. ओके. सो इकडे आपण जवळजवळ 6 दिवस स्पेंड केले आणि धमाल केली. आता आपण एअरपोर्टला चाललो आहे. एअरपोर्टवरनं आपल्याला डोमेस्टिक एअरपोर्टवरनं आपल्याला तिथे दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तिकडनं आपली इंडियाची फ्लाईट आहे. सो आपण पोहोचणार आहोत उद्या सकाळी अराऊंड 3:30-4 वाजता पहाटे. सो आजचा पूर्ण दिवस, आत्ताची इकडची वाजलेली आहेत 11 आणि आपली फ्लाईट आहे 2 वाजताची. इकडच्या टाईमची 2 वाजताची फ्लाईट आहे. सो 11 वाजलेत. आता आम्ही निघालो आहे. पोचू, तिथे थांबू एअरपोर्टवरती. डोमेस्टिक एअरपोर्टवरनं आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ. तिथनं आपली फ्लाईट आहे इंडियाची संध्याकाळी 7:25ला. ओके. जी इंडियामध्ये पोचेल अराऊंड 12:20च्या आसपास पहाटे रात्रीची. ओके. आणि तिकडनं मग आपण पुण्याला येणार. आणि तिथे आपण ऑलरेडी टॅक्सी वगैरे बुक केलेली आहे. ऑलरेडी फायनल सगळं झालेलं आहे. सो आपला ड्रायव्हर तिथे आपलं नाव घेऊन तिथे उभे असेल. सो ते पण आपलं फायनल झालेलं आहे. ओके. सो चलो थोड्या वेळाने आपण एअरपोर्टवरती भेटूयात आणि इकडनं व्हिएतनाम ही जी भाग आहे याला आपण आता फायनली बाय म्हणूयात. चलो सी यू ॲट द एअरपोर्ट. इकडचं चेक इन झालेलं आहे. तिकीट मिळालेलं आहे आपल्याला आता इकडे आणि अजून 3 तास आहेत फ्लाईटला. सो इकडचं हे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. एक व्ह्यू, ओव्हरऑल व्ह्यू. दनान डोमेस्टिक एअरपोर्ट. ओके. आणि इकडनं आता आपल्याला सगळं चेक इन करून आत जायचं आहे. आपल्या लॅपटॉप बॅग्स वगैरे जे आहेत ना ते आता चेक करायचे आहेत आणि आत जायचं आहे. सो भेटूयात आतमध्ये आपण. चलो. सो चेक इन डन. व्यवस्थित सगळं झालेलं आहे. चेक करून शूज वगैरे काढून व्यवस्थित चेक करतात. आता आपल्याकडे 3 तास आहेत आणि आपण आता बघूयात काय करायचं. टाईमपास आपल्याला भरपूर वेळ आहे आता आणि गेट नंबर 6ला जायचं आहे. सो इट विल टेक लॉट ऑफ टाईम. इकडे भरपूर टाईमपास करण्यासाठी आपल्याला जागा आहे. सो लेट्स सी काय 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 आहे इकडे. व्हिएतनामी डिलाईट्स. चला इकडे जाऊन बघू काय काय आहे. आयपॅडवरनं मी एक ट्राय करतो आहे की आयपॅडवरनं कसं आपल्याला व्हिडिओ काढता येतो. आयपॅडची क्वालिटी वगैरे चेक नाही केली. इनफॅक्ट वर्ष होऊनपेक्षा जास्त झाले. आपल्याकडे मोबाईल असतो. आम्ही बसलो आहे या गेट नंबर 6च्याच बरोबर इकडे. म्हणजे बर्गर किंग लिहिलं आहे ना, तर बर्गर किंगच्याच इथे खालती गेट आहे. इथे गेट आहे 6 नंबर गेट. आपण इथेच जायचं आहे. आणि थँकफुली इथे चार्जर माझा चालू आहे, फ्री चार्जिंग. आणि काय कॉर्डलेस चार्ज त्याच्या खालती आहे. म्हणजे तो त्याच्यावर मोबाईल ठेवला की तो चार्ज होतो आहे. म्हणून इथे बसलो आहे. सो दॅट ट्रेडिंग पण चालू आहे थोडी आणि इकडे टाईमपास करतो आहे. फायनली आपण पोचलो इकडे आणि खूप किओस आहे. फ्लाईट डिले झाली आणि ऑलरेडी आता सगळं चेक इन वगैरे झालं आहे थँकफुली. पण हा जो एअरपोर्ट आहे ना खूप बिझी एअरपोर्ट आहे आणि खूप लोक आहेत. आम्हाला वाटतं तिकडच्यापेक्षा आपण येताना जो एअरपोर्ट होता ना त्याच्यापेक्षा हा बिझी एअरपोर्ट आहे.
आणि इथे खूप लोक होती लाईनीत, कॅमेराज नॉट अलाउड होते. आणि आता सगळं झालं आहे फायनली, तिकीट्स वगैरे. फक्त आज एक गोष्ट झाली की स्वातीचं आणि माझं सीट पुढे मागे आहे आज, कारण थोडं डिले झाल्यामुळे फ्लाईट्सला तिकीट्स ऑलरेडी लोकांना दिले गेलेत. त्याच्यामुळे ते होतंच जर तुम्ही डिले झाला तर. पण एनिवेज एक सीट मागे आहे फक्त. सो चलो, आता गेट नंबर पण चेंज झाला. आधी होतं इट वॉज 18, आता इट इज 9. सो तिकडे चाललो आहे आपण. चलो. फायनली आम्ही फ्लाईट बोर्ड केली आहे, मुंबईची फ्लाईट. आणि खूप आता असं थोडंसं दमल्यासारखं झालं आहे, कारण आमची सकाळची फ्लाईट एकतर डिले झाली होती आणि आता इथे आम्ही लिटरली असं धावत पळत आलं, पण वी वर इन टाईम. सो पण गर्दी खूप आहे ह्या एअरपोर्टला. हो ची मिन एअरपोर्ट इज व्हेरी बिझी. मोठी फ्लाईट आहे, जवळजवळ 200 लोक असतील फ्लाईटमध्ये. 3 रोज आहेत, 1 2 3, मध्ये 3 इकडे 3 तिकडे 3. सो 720 झाले तिकडचे. सो लेट्स सी आता आपण कधी 5.5 hours. ओके, सो भेटूयात थोड्या वेळानंतर. फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या घरी, म्हणजे मुंबईला. आणि आता इमिग्रेशन करून आपल्याला तर बाहेर पडायचं आहे. सो आय होप तुम्हाला ही सिरीज आवडली असेल व्हिएतनामची. आणि असंच भरपूर फिरायला मिळणार आहे आपल्याला. आणि अजून मोठ्या मोठ्या डेस्टिनेशन्सला आपण जाणार आहोत. सो विथ दिस नोट पण या सिरीजला इथेच थांबूयात. थँक्यू व्हेरी मच आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू, बाय.